जोगळेकर प्लॉट जलकुंभाची मुख्य जलवाहिनी क्षतिग्रस्त, 3 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद. अकोला शहरातील जोगळेकर प्लॉट जलकुंभावरील मुख्य लेआउट जलवाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती लिकेज आढळल्याने ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे जोगळेकर प्लॉट जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा येत्या 3 दिवसांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने सांगितले की मुख्य जलवाहिनीतील लिकेजमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जोगळेकर प्लॉट जलकुंभावर अवलंबून असलेल्या परिसरातील नागरिकांना 3 दिवस पाणीपुरवठा उपलब्ध होणार नाही. यामध्ये जोगळेकर प्लॉट जवळील कॉलनी आणि अन्य शेजारच्या भागांचा समावेश आहे. महापालिकेने नागरिकांना सध्याच्या परिस्थितीत संयम राखण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्राप्त झाली आहे.